नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. पुढचे 3 श्लोक घेत आहोत आपण गोविंदाष्टकचे. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुकृत्रकरणे पुनरपि रजनी पुनरपि दिवस पुनरपि मास पुनरपि पक्ष पुनरप्ययनं पुनरपि वर्षं तदपि न मुञ्चन्त्याशामर्षं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुकृत्रकरणे वयसि गते कः कामविकार शुष्के नीरे कः कासार नष्टे द्रव्ये कः परिवारो तदपि न मुञ्चन्त्याशामर्षं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहि नहि रक्षति दुकृत्रकरणे. बघा, या श्लोकात शंकराचार्य सांगत आहेत, पुन्हा दिवस, पुन्हा रात्र, पुन्हा पक्ष, पुन्हा मास, पुन्हा असे कितीतरी मास मिळून त्यांचं पुन्हा वर्ष, कितीतरी वर्ष मिळून त्यांचं पुन्हा आयन, हे सगळं किती दिवस आता दिवसामागून दिवस आपले जात आहेत. विचार करा, आपले जन्माला आल्यापासून आता आपल्या वयापर्यंत किती दिवस, किती पक्ष, किती मास, किती वर्ष, किती सगळं काही निघून गेलं आहे. पण आपण काय केलं? आपण सगळं काही केलं, पण गोविंदाला भजलं नाही. मग शेवटच्या क्षणी जर आपण गोविंदाला भजू तर त्याचा काय उपयोग, असं श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात. पुढे जाऊन ते म्हणतात, वयसी गते कह कामविकार. वय निघून गेल्यावर कामविकाराचा काही उपयोग नाही. शुष्के नीरे कह कासार. जर जलाशय कोरडा पडला असेल, सुकला असेल, तर त्या जलाशयाचा काय उपयोग. नष्टे द्रव्ये कह परिवार. ज्या माणसाजवळ धनद्रव्य नाही त्याचा परिवारच राहत नाही त्याच्याजवळ. परिवार त्याला विचारतो का? आपण पहिले दुसऱ्या श्लोकात पण, दुसऱ्या तिसऱ्या श्लोकात पण आपण हे बघितलेलं आहे. जर जोपर्यंत माणूस धन कमावतो तोपर्यंत त्याला किंमत, आणि जेव्हा त्याचं धन कमावणं बंद होईल तर त्यावेळेस त्याला कोणी किंमत देत नाही. आपण तिसऱ्या श्लोकात बघितलेलं आहे. ह्या श्लोकात सुद्धा तेच सांगत आहेत श्री शंकराचार्य की जर धनद्रव्य जर नसेल तर त्या माणसाला परिवारसुद्धा विचारत नाही. इतकं सगळ्या संसारामध्ये इतक्या अडचणी आहेत, पण तरी आपण गोविंदाला भजतो का? तर नाही भजत. इतकं सुंदर स्तोत्र आहे ना, सगळं आपल्या मनुष्य जीवनावरच आधारित शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखी पुढचे 3 श्लोक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण. भेटूया आणखी पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जय श्री कृष्ण.